नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. घरातील झोपाळ्यावर खेळताना गळफास लागून 8वीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू. कोडणी गावावर शोककळा. निपाणी तालुक्यातील कोडणी येथे घरातील साडीच्या झोपाळ्यावर खेळत असताना गळफास लागून 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभ्रा युवराज रजत पाटील वय 14 ही श्रीपेवाडी येथील हायस्कूलमध्ये इयत्ता 8वी शिक्षण घेत होती. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केल्याने ती दिवसभर घरीच होती. आजी पंढरपूरला गेल्याने आजोबा घरी एकटे होते. शुभ्रा दिवसभर शिक्षकांसोबत SRRचे फॉर्म भरण्याच्या कामात मदत करत होती. त्यानंतर घरी साडीचा झोपाळा बांधून झोके घेत असताना झोपाळ्याचे गाठ किंवा फास तिच्या गळ्याभोवती अडकला. या दुर्दैवी प्रकारात तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. शुभ्राच्या पश्चात आई वडील, 2 बहिणी, आजी आजोबा असा परिवार आहे. तिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.